हॅलो सगळ्यांना. तर हा व्हिडिओ आहे आम्ही गावाकडनं आल्यावरचा. आणि गावाकडनं आल्यावर ना घरामध्ये एवढी धूळ झालेली असते ना, ते 4-5 दिवस गावाकडून आल्यानंतर मग हे 2-3 दिवस आणखी खूप जास्त कामाचेच असतात. खूप जास्त काम साफसफाई या दिवसात असते. आणि गावाकडून आल्या ना 1-2 दिवस जरा तब्येतही बरी नव्हती आणि लगेच मग महाशिवरात्री आली, म्हणून मग मी महाशिवरात्रीचा पूजेचा व्हिडिओ अगोदर पोस्ट केला. आणि हा माझा साफसफाईचा 2-3 दिवसात केलेली साफसफाई मी सगळं शूट करून ठेवलं होतं, पण हा काही टाकणं मला जमला नाही. तर मग म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करूया. तर सगळ्यात आधी ना अशी गॅलरीज मी साफ करून घेत असते. आल्या आल्या संध्याकाळी ना त्यांनी गॅलरी धुवून काढली होती, पण खालचा स्पेस स्वच्छ केला, पण बाकीचं वरती ना जाडं वगैरे, या जाडीला खूप जाडं धूळ आणि रेलिंगला पण धूळ वगैरे सगळं जमलं होतं. तर म्हटलं आधी आपण हे सगळं स्वच्छ करायचं, मगच कपडे वॉश करून घ्यायचे. तर आधी सगळं वरचं जाडं मी काढलं. नंतर ती जाडी जी गॅलरीला लावलेली आहे ना ती साफ केली झाडूने. पूर्ण ती सगळ्या बाजूने झटकून घेतली. झाडं पण थोडे धुळीने खराब झाले होते, तर त्यांना पण साफ करून घेतलं. आणि सगळे खाली वरती जी धूळ जमलेली होती ना डोअरवरती बाहेरच्या साईडने, ती सगळी झाडूने साफ करून घेतली. आणि मग सगळा कचरा स्वच्छ भरून पूर्ण गॅलरी स्वच्छ केली. मग त्यानंतर रेलिंग ओल्या कपड्याने पूर्ण खाली वरती सगळ्या साईडने, आणि ते छोटे छोटे रॉड आहे ना ते सगळे मी साफ करून घेतले. म्हणजे जेव्हा जास्तीचे कपडे वगैरे असतात ना तेव्हा या रेलिंगवर पण मला वाळत टाकण्याची गरज पडते. तसं वरती लटकवलेलं स्टँड आहे रोजचे कपडे वाळत टाकण्यासाठी. तरी पण काही एक्स्ट्राचे कपडे, जास्तीचे कपडे धुतले ना तर मग त्याची गरज मला पडते. आणि गॅलरी पण अशी स्वच्छ सुंदर छान असली ना मोकळी, तर मग खूप छान वाटते गॅलरीत पण थोडा टाईम स्पेंड करायला, छान बसायला, निवांत बसून चहा प्यायला. हे सगळं आता माझं बऱ्यापैकी साफ झालं आहे आणि संपूर्ण गॅलरी आता स्वच्छ झालेली आहे. आता मी गॅलरीला पोछा वगैरे मस्त करून घेतला. आणि लगेच मग देव्हाऱ्याजवळ पण खूप सारी धूळ जमलेली होती. 4-5 दिवस घरी नसल्यामुळे ना घरात पण इतकी धूळ येते ना, पूर्ण दरवाजे, डोअर, खिडक्या सगळं बंद होतं, तरी पण कुठून एवढी धूळ जमा होते ना काही कळतच नाही. पण काय करणार आहे, आता तर करावं तर लागणारच आहे. तर मस्तपैकी देव्हाऱ्यात पण सगळी स्वच्छता करून घेतली आणि छान सुंदर अशी देवपूजा पण करून घेतली. आणि बघा देवपूजा केल्यानंतर ना खूपच छान वाटते. तर एक काम आवरणं माझं सुरू होतं. हे सगळं झाल्यानंतर मग ना कपडे वॉश करायला घेतले. कपडे सगळे वॉश करून घेतले. रोजचे कपडे मशीनला टाकले होते आणि हे एक्स्ट्राचे नवीन जे कपडे आहेत ना, जे गावाकडे वगैरे घालणं झाले, ते मी हातानेच धुतले. आणि नेहमी मी ते हातानेच धुत असते, कारण ना नवीन जे बाहेर घालण्याचे कपडे असतात ना आपले, ते जर मशीनला टाकले ना तर ते लवकर खराब होतात. तर ते टाळण्यासाठी ना मी असे सगळे नवीन बाहेर घालण्याचे कपडे, डेलिकेटेड कपडे मी सगळे हातानेच वॉश करून घेत असते, जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस चांगले राहिले पाहिजेत. आणि रोजचे कपडे ना वरच्या स्टँडवर वाळत टाकून घेतले. ही सगळी कामं एका दिवशी केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ना मला सगळं किचन स्वच्छ करून घ्यायचं होतं. किचनच्या काही भांड्यांवर सुद्धा खूपच धूळ बसलेली होती. सगळं ओपन असल्यामुळे ना खूपच धूळ जमते. तर असंच मला काहीसं स्वच्छता इथं पण करून घ्यायची होती, पण त्या दिवशी काही जमलं नाही, तर मी दुसऱ्या दिवशी करायला घेतली. तर मग ना ही जी स्टीलची टाकी ना, यामध्ये मला काही एक्स्ट्राचे भांडे ठेवून घ्यायचे होते, ज्याचं मला रोज रोज काम पडत नाही ना, काही काही दिवसानंतर काम पडते. तर अशी भांडी ना मी यात ठेवून देणार आहे, म्हणजे ना ते धुळीनं खराब होणार नाहीत आणि रॅकवर पण थोडी गर्दी कमी होणार भांड्यांची. तर ही दुसरी साईड आहे ना, त्या साईडनं माझे भांड्यांचं रॅक आहे, जी आपली मांडणी असते ना ते आहे. तर आता हे ना किचनच्या ओट्याखाली ना सगळं संपूर्ण मी स्वच्छ करून घेते, पुसून घेते, जेणेकरून ना मला तिथं मोठे मोठे काही डबे आहे ना ते ठेवायचे आहे.
किचनच्या ओट्याखालचा एक एक कप्पा ना मी असा स्वच्छ पुसून जे ग्रेनाईट आहे ना ते पण पुसून, म्हणजे धूळ वगैरे सगळं निघून जाईल आणि सगळं स्वच्छ होईल. म्हणजे आता म्हटलं करायचंच आहे तर पूर्ण डीप क्लिनिंगच करून घेऊयात, म्हणजे खूप दिवस आणखी त्याला बघण्याचं काम नाही. नुसतं वरतून वरतून ना एक फडका मारला ना की मग स्वच्छ होत राहते, खूप जास्त खराब होत नाही. आणि मग हे मोठे मोठे जे कंटेनर आहे ना ते पण मला काही वॉश करून घ्यायचे होते. म्हणजे त्यामध्ये सगळं स्वच्छ, काही गावाकडून सामान आणलं होतं ते पण भरून व्यवस्थित ठेवलं ना की मग खूप दिवस त्याला बघण्याची गरज पडत नाही. तर अशी काहीशी माझी कामं आवरणं सुरू होते. आणि आता मी माझे जे वॉशिंगचं काम आहे ना, जे मला कंटेनर धुवून घ्यायचे आहेत ते सगळे मी वॉश करून घेते आणि सुकवून घेते. नंतर मग मी त्यामध्ये सगळं सामान ठेवून देणार आहे आणि मग ते किचनच्या ओट्याखाली व्यवस्थित रचून ठेवणार आहे. दिवसभर इतकी सगळी कामं करून झाल्यानंतर ना इतका थकवा आला होता आणि भूकही खूप जास्त लागली होती. मग स्कूलमधून आल्यानंतर अशी ही छान सुकी भेळ आम्ही केली आणि मुलांनी आणि मी मस्त ही सुकी भेळ आम्ही एन्जॉय केली. तर बघा असे काहीसे सगळे मोठे मोठे कंटेनरना मी वॉश करून वाढवून घेतले होते आणि त्यामध्ये जे मला सामान ठेवायचं होतं ना ते पण ठेवून घेतलं होतं. तर असं हे स्वच्छतेचं काम 2-3 दिवसाचं नेहमीच असते. गावाकडे जाऊन आल्यानंतर जे कोणी माझ्यासारखे शहराकडून गावाकडे त्यांच्या जातात ना त्यांना नक्कीच ही गोष्ट कळत असेल. जाण्याच्या आधीही खूप कामं असतात आणि आल्यानंतरही असतात. तर असो, तर मस्त संध्याकाळी मग स्वयंपाक करून घेतला. छान पातळ भाजी बनवली टोमॅटोची आणि चपात्या केल्या. आणि बरं काही भाजी ना कच्च्या टोमॅटोची आहे, शेंगदाण्याचं वाटण करून केलेली आहे. तर खूप छान लागते, भाकरीसोबत पण छान लागते, चपातीसोबत पण. मी नेहमी भाकरीसोबत करते पण आज ना ज्वारीचं पीठ माझ्याकडे नव्हतं, दळण करायचं होतं ॲक्च्युली मला, तर मी चपात्यांसोबतच बनवली. नाहीतर नेहमी संध्याकाळची माझ्याकडे ना भाकरीच असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.